जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचे युट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीज मधला पार्ट 1 बनवला 2025 मधला. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसे मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले नसेल तर फॉलो करून त्या आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या चॅनलला सुरुवात करूया. खुशियों के दिन हो के गम का जमाना दिल बदले कारण है जीवन सुहाना तू ही तो मन में बसा मान रहे तेरा मैं तेरा कारण गाना करता हूँ तेरी माना मान ले तू मान भी ले तेरा मेरा बस ये तुझको माना है सुख के काफी माना है जब तेरा दर्शन पाएंगे. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ गणपती बाप्पा सिरीजमधला पार्ट 1 बनवला आहे 2025 मधला. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवर नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, प्रत्येकाने कमेंट करायची आहे. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बिट बुकमार्क प्रीसेट आणि एक शिकेपेट प्रीसेट असे 2 प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला सर्व काही ॲड करून दिलेलं आहे. इथं पी एन जी आणि इथं पी एन जी आणि इथं शॅडो पी एन जी ॲड करून दिलेलं. तर सिम्पली काय करायचं आहे, स्टार्टिंगला याचं प्लस इथं पहिलं ते हाईड आहे ते अनहाईड करा. बघू शकता अनहाईड करतो. होऊ शकतं इथं मी मोर्या इथं बरोबर मी ॲड करून दिलेलं आहे आणि पुढे देखील तिथं ॲड करून दिलेलं आहे. सेंटरला व्यवस्थितरित्या सेट करा तुमच्या हिशोबानं. बघू शकता मी केलेलं आहे. तुमच्या हिशोबानं झूम देखील करा, म्हणजे स्क्रीनला बरोबर सेट करा. तर सिम्पली काय करा, स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे. जे काही तुमच्याकडे गणपती बाप्पाची इमेज असतील ते तुम्ही इथं यूज करू शकता. जस्ट पहिला फोटो क्लिक करायचा आहे. आता मित्रांनो, काय करायचं आहे तुम्हाला, पहिला फोटो सगळे ॲड करून घ्या एका बिटला एक. नंतर आपण सगळे इफेक्ट एकदम पेस्ट करू. तर पहिला मी इफेक्ट पहिला फोटो ॲड करून घेतो. प्रत्येक बिटला एक फोटो ॲड करून घेतो. बघू शकता मी ॲड करून घेत आहे. आणि मित्रांनो, सगळे फोटो 9:6 रेशोमधलेच यूज करा शक्यतो. आणि नसले तर शेवटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करत चला फोटोला. म्हणजे जर लहान फोटो असला, बघू शकता मी तुम्हाला इथं सांगतो, असा जर फोटो असला म्हणजे या साईजचा, याला थेटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया म्हणजे फिल कॉम्पोजिशन एरिया करा. तुम्हाला तुमचा फोटो फुल स्क्रीनला दिसून जाईल. बघू शकता मित्रांनो, फोटोला बघू शकता मी एक एक करून ॲड करतो. थेटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. बघू शकता. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. तर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता मी तुम्हाला प्रत्येक फोटो ॲड करून दाखवत आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा, तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल. बघू शकता मी तुम्हाला प्रत्येक स्टेप इथं करून दाखवत आहे. बघू शकता झालेले आहे आपले सर्व इमेज ॲड करून. बघू शकता. अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवर नसेल तर प्लीज चॅनल असा. आता मित्रांनो, सगळ्यात लास्टला आल्यानंतर हे जो एकदा शॅडो तो लॉंग प्रेस करून एकदा वर घ्या आणि जो मोर्या लिहिलेला पी एन जी तो देखील इथं वर घ्या. होऊ शकतं काही अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली काय करायचं आहे, इथं म्हणजे आपण हा जो मोर्या लिहिलेला पी एन जी सगळ्यात असं लॉंग प्रेस करून वरती घ्यायचं आहे. बघू शकता काही अशा प्रकारे दिसून जाईल. तर जो आपण मोर्याच्या खाली जो पी एन जी ॲड केलेला आहे गणपती बाप्पाचा, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ह्याला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन जे अल्फा ऑपेसिटी सिम्पली घ्यायचं 30 ते 40% ठेवा. मी 30% ठेवतो. तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. जस्ट त्याच्यानंतरच्या पहिला फोटो झाल्यानंतरच्या फोटो क्लिक करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचे. वरती सर्च करा ब्लिंक. होऊ शकता ब्लिंक इफेक्ट सिलेक्ट केलेलं आहे. ते ब्लिंक इफेक्ट सिलेक्ट करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे. हे स्टँड इथे बघू शकता फ्रिक्वेन्सी पूर्णपणे 16.00 याचेच ठेवायचे. बघू शकता मी ठेवलेले आहे. काही अशा प्रकारे ब्लिंक होताना दिसेल. तर सिम्पली काय करायचं आता, होऊ शकता एवढी एडिटिंग झालेलं आहे मित्रांनो. सिम्पली आता इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेसेटमधला मित्रांनो पहिल्या नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेट लिहा. बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर
होऊ शकता 7.14 नंतर जेवढे काही गणपती बाप्पाचे आपण इमेज ॲड केलेले आहेत एका बिटला एक, त्या तिथनं 7.14पासून जे लास्टपर्यंत होऊ शकता 7.14पासून ते जेवढे काही लास्टपर्यंत गणपती बाप्पाचे फोटो असतील त्या सर्व म्हणजे सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. होऊ शकता मी एक फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेतो मित्रांनो. असं एक देखील फोटो सोडायचा नाही इफेक्ट पेस्ट करायला. होऊ शकता व्यवस्थितरित्या पेस्ट करून घ्या इफेक्ट. मी पटकन व्हिडिओ इफेक्ट इमेजला फोटोला इफेक्ट पेस्ट करतो. आणि लास्ट मित्रांनो काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही लास्टच्या फोटोला इफेक्ट पेस्ट कराल त्यातला खालचा सगळ्यात फेड इन फेड आउट इफेक्ट इथनं रिमूव्ह करा. होऊ शकता मी रिमूव्ह केलेला आहे. तर सिम्पली आता काय करायचं, बॅक यायचं आहे. शिकेपेट प्रेसमधला मी नंतर एक व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला दिलेलं आहे, तो इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमॅप सेटला बिटमॅप सेटला आल्याच्यानंतर होऊ शकता 7.14पाशी आल्याच्यानंतर ह्या ऑप्शनचा यूज करून इथं पेस्ट लेअर करा. होऊ शकता ह्याच्यावर क्लिक करा. इथं साऊंड पहिला म्यूट आहे का चेक करा. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी मध्ये लाईटवरून स्क्रीन करा. हाच इफेक्ट इथनं कॉपी करा. होऊ शकता कॉपी केल्यानंतर ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करा. नेक्स्ट लेअरला जाऊन एक्स्ट्रा पार्ट आणि कट करा. प्रत्येक लेअरला इथं पेस्ट करायचं आहे आणि ह्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करत जायचं. बघू शकता मी करत चाललेलो आहे. होऊ शकता तुम्ही पण माझ्यासारखं स्टेप बाय स्टेप करा. वाढवू नका खरं, एक्स्ट्रा पार्ट जो असेल नेक्स्ट बीटला कट करायचा, वाढवायचं नाही. जेवढा इफेक्ट आहे तेवढाच इथनं ठेवा. होऊ शकता इथं वाढवायचं नाही. नेक्स्ट बीटला गेलो इथं पण नाही वाढवायचं, नुसतं पेस्ट करा. इथं एक्स्ट्रा पार्ट कट करा. होऊ शकता इथं पण एक्स्ट्रा पार्ट मित्रांनो कट करा. नेक्स्ट बीटला इथं पण नको एक्स्ट्रा पार्ट, म्हणजे इथं काय वाढवायची जरूरत नाही मित्रांनो. इथं पण एक्स्ट्रा पार्ट जरा कट करा आणि इथं पण लास्टच्या बीटला पण एक्स्ट्रा पार्ट कट करा. होऊ शकता एवढं झालेलं आहे. पहिला पण इथं येऊन मित्रांनो इथं एकदा पेस्ट करा. एवढंच मित्रांनो, एकदाच इथं पेस्ट करायचं. इथं पुढं काय आपल्याला काय हे करायचं नाही. एवढंच उघडली इथं इफेक्ट पेस्ट करायचं आहे. सिम्पली स्टार्टिंगला आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून इथे एक शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला थ्रेडवरती क्लिक करून स्ट्रेन टू बिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. नंतर कलर अँड फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून इथनं म्हणजे त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे इथे एक बॉर्डर तुम्हाला क्रिएट झालेली दिसेल. बघू शकता आपला मित्रांनो, बघू शकता आपला व्हिडिओ कम्प्लिटली आपला रेडी झालेला आहे. बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो एक देखील व्यवस्थितरित्या मित्रांनो पेस्ट करा. मी स्टेप बाय स्टेप सर्व एडिटिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, व्हिडिओ एक्सपोर्ट करायच्या आधी हे जे मित्रांनो मी तुम्हाला गणपती बाप्पा मोरया शॅडो पी दिलेले, तो लॉंग प्रेस करून सिम्पली पूर्णपणे त्या व्हिडिओ जो इफेक्ट आपण दिलेले आहे त्याच्या सगळ्यात वरती घ्यायचा आहे आणि बॉर्डर त्याच्याने सगळ्यात वरती बॉर्डरच्या खाली ते मोरया लिहिलेला PNG, त्याच्या खाली शॅडो, म्हणजे जो व्हिडिओ इफेक्ट आहे तो प्रत्येक इमेजच्या खाली म्हणजे आला पाहिजे. बघू शकता ह्याच्यावरती आला पाहिजे. नंतर त्याच्यावरती तो मी शॅडो इफेक्ट आणि मोरया लिहिलेला PNG. इथं काय मित्रांनो काय करायचं नाही. ऑलरेडी इथं सेट आणि इथं ब्लिंक इफेक्ट द्यायचा आहे. बघू शकता आपलं काय मित्रांनो सर्व व्हिडिओ आपला फायनल एडिट झालेला आहे. व्हिडिओ आपला मित्रांनो पूर्णपणे रेडी झालेला आहे. जस्ट कोपऱ्यात शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा. व्हिडिओची रेझोल्यूशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.